तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का लातूर जिल्ह्यातील असा एक ऐतिहासिक किल्ला आहे ज्याने अनेक शतकांचा इतिहास पाहिला आहे। चला तर आज पाहूया उदगीरचा भव्य आणि ऐतिहासिक किल्ला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक प्रसिद्ध किल्ला उदगीरचा किल्ला। हा किल्ला लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये स्थित आहे व इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्त्वाचा मानला जातो। या किल्ल्याच्या भव्य रचना, मजबूत तटबंदी आणि प्राचीन वास्तू आजही या काळाच्या इतिहासाची आठवण करून देतात। उदगीरचा किल्ला म्हणजे जमिनीच्या खाली बांधलेला एक मजबूत किल्ला आहे। या किल्ल्याभोवती खोल खंदक असून शत्रूंपासून संरक्षणासाठी ही रचना करण्यात आली होती। तर किल्ल्याच्या आत अनेक बुरुज, दरवाजे आणि ऐतिहासिक बांधकाम पाहायला मिळते। इतिहासात उदगीर किल्ला विशेषतः एक मोठ्या लढाईमुळे प्रसिद्ध झाला। इथे अनेक राजांनी राज्य केले आणि या किल्ल्याचे अनेक ऐतिहासिक घटक पाहिले आहेत। त्यामुळे हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचे स्थान राखून आहे। आजही अनेक पर्यटक आणि इतिहासप्रेमी हा किल्ला पाहण्यासाठी येथे येतात। किल्ल्याच्या परिसरात फिरताना आपल्या त्या काळातील वास्तुकला आणि शौर्याची जाणीव होते। जर तुम्हाला इतिहास आणि किल्ले पाहण्याची आवड असेल तर उदगीर किल्ला नक्की भेट द्या। किल्ला आणि आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टमुळं मला अजून प्राधान्य मिळणार आहे आणि प्रोत्साहन पण मिळणार आहे। तुम्ही लाईक केला तर मला म्हणजे आनंद वाटेल। आणि तुम्हाला तर आता मी किल्ल्याची पूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला एक असं हे उदगीर नाव का पडलं तर तुम्हाला मी सांगते। उदगीरचं नाव हे उदालिक बाबा म्हणून तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामुळं हे उदगीर असे नाव पडलेले आहे। तर उदालिक बाबाची इथं समाधी आहे, तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला हे दाखवत आहे खाली। तर हे विहीर आहे प्राचीन, त्याच्या बाजूला त्यांची समाधी आहे। तर समाधीला तिथं उदगीरमधले जे उद्योजक आहेत ते दर सोमवारी तिथं दर्शनाला जातात सोमवारी। तर त्या समाधीचं दर्शन घेणे हे महत्त्वाचे आहे सोमवारी, कारण इथं दर सोमवारी गर्दी असते। तुम्ही आता तर सप्ताह आहे पण दर सोमवारी पण इथं गर्दी असते दर्शनासाठी। आता तर सप्ताह चालू आहे, तुम्ही पाहू शकताय। बघा, किल्ल्याच्या बाहेरची ही शेती आहे आणि ही जे महादेवाची पिंड आहे हे समाधी आहे तिथे दर्शनासाठी। आम्ही ज्यावेळेस गेलो होतो ना त्यावेळेस तिथं अभिषेकाची तयारी चालू होती, म्हणून तिथं